वैभव लक्ष्मीची माझी पूजा मांडून झाली होती. आरती पण करून घेतली, कहाणी वाचून घेतली. त्यानंतर लागली मी माझ्या पुढच्या स्वयंपाकाला. पनीरची भाजी, चपाती, मेथीची भाजी असा मी स्वयंपाक करणार आहे. तुमच्या दादाचं चाललेलं आहे रॅक जोडण्याचं काम, त्यामुळे मला काही बोलता येत नाही, म्हणजे व्हॉईस ओव्हर करते मी, कारण टीव्हीसुद्धा चालू आहे. पनीरची भाजी आज जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. ते कशी ते सुद्धा तुम्हाला सांगते. ज्या आपल्या लाल सुक्या मिरच्या असतात त्या मिरच्या मी 15 मिनटासाठी पाण्यामध्ये भिजत घातलेल्या होत्या. काजू आणि मिरच्या दोन्ही एकत्र टाकलेलं होतं. आपल्याकडे जर जास्त वेळ असेल तर आपण जास्त वेळसुद्धा त्या भिजवू शकतो. भिजत घातलेल्या लाल मिरच्या, काजू, लसूण, कांदा, टोमॅटो हे सर्व मी गरम पाण्यामध्ये 5 मिनटासाठी शिजवून घेतले व गार करून घेतले. गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. भाजीसाठी मी मटर पनीर मसाला घेतलेला आहे. दुधावरची जी साय असते त्या साईमध्ये मी सर्व मसाला मिक्स करून घेतला. आपल्याला जेवढा हवा असेल तेवढा मसाला आपण घ्यायचा. मी इथं छोटे 2 चमचे मसाला घेतलेला आहे. आपल्याकडे जर वेळ कमी असेल तर आपण एकाच कढईमध्ये पनीर तळून घेऊन त्याच कढईमध्ये जो मसाला वाटून घेतलेला आहे तो टाकू शकतो. पण मला वेळ कमी होता, त्यामुळे मी एका बाजूला कढईमध्ये पनीर तळून घेते आणि दुसऱ्या बाजूला जी आपण काजू, कांदा, मिरच्या, लसूण यांची पेस्ट केलेली होती ती पेस्टसुद्धा परतायला घातली. छान तेल सुटेपर्यंत आपल्याला छान मसाले परतून घ्यायचे आहे. अजिबात घाई करायची नाही. कमी गॅसवरती झाकण ठेवून आपल्याला हे सर्व मसाले छान परतून घ्यायचे. ते मसाले परतल्यावर त्यामध्ये आपण जी मटर पनीर मसाला मिक्स केलेला होता तो टाकून द्यायचा. त्यालासुद्धा छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. पनीर तळत असताना गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे, त्यामुळे पनीर आपले छान तळले जाते आणि सर्व बाजूनी आपल्याला पनीर तळून घ्यायचे. ज्या कढईमध्ये मी पनीर तळून घेतले होते त्याच कढईमध्ये मी भाजीसाठी गरम पाणी करायला ठेवले. तुम्हाला इथं दिसत असेल मसाल्यांना आपल्या छान तेल सुटलेलं आहे. मसाले जर कच्चे राहिले तर भाजीला आपल्या चव येत नाही, त्यामुळे अजिबात घाई करायची नाही. मसाले परत असताना वेळ लागला तरी पण चालतं. सर्व मसाले तेल सुटेपर्यंत छान परतल्यावर त्यामध्ये मी टाकलेली आहे अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर. परत 5 मिनिटासाठी आपल्याला हे सर्व मसाले छान परतायचे. या भाजीमध्ये मी दुसरे कोणतेही मसाले वापरलेले नाही. मटर पनीर मसाला आणि आपल्या घरामध्ये जे मसाले अवेलेबल असतात तेच मसाले मी घातलेले आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने पनीरची भाजी करून बघा, खूप छान होते. खूप छान मसाले परतल्या गेलेले आहे, तुम्हाला दिसत असेल. असेच मसाले तुम्ही सुद्धा परतून घ्यायचे. मी इथं घेतलेला आहे फ्रोझन वाटाणा. त्यामध्ये मी घातलेली आहे हातावर चोळून कसुरी मेथी. कसुरी मेथीमुळे भाजीला टेस्ट छान येते. वाटाणा आणि कसुरी मेथी घातल्यावर परत एकदा आपल्याला 5 मिनिटं कमी गॅसवरती छान परतून घ्यायचे. वाटाणा मसाल्यांमध्ये 5 मिनिटं छान परतल्यावर त्यामध्ये मी जे तळून घेतलेले पनीर आहे ते घालून दिले. पनीर आपण शेवटी घातले तरीही चालतं, पण मी इथं उकळून घेतलेले पाणी आहे त्यामुळे मी पनीर लगेच टाकले. 5 मिनिटं पनीरसुद्धा मसाल्यांमध्ये छान परतल्यावर त्यामध्ये जे उकळून घेतलेले गरम पाणी आहे ते मी लगेच घालणार आहे. 2 ते 3 मिनिटं कमी गॅसवरती भाजीला छान उकळी आणल्यावर भाजीची टेस्ट आणि तरीसुद्धा खूप छान येते. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. आपण जर मोठा गॅस केला तर भाजीवरती जी तरी आलेली असती ती आपली दिसत नाही. आता लागन का बरोबर? किती तास गेले हो तुमचे? तुझा संसार काय तुझा काय सोपी हे इंग्लिश टिकला तुझ्या संसाराला.
किती तास गेले सांगा ना. 2 तास. अजून या जोडायला अर्धच जोडलंय, अजून अर्ध जोडायची. बघू. 2, 3, 4. अर्ध जोडायचं आहे अजून, म्हणजे अजून 1 तास तरी पाहिजे तुम्हाला आता ते अर्ध जोडायला. चला तोपर्यंत मी भात लावून घेते, जोडत बसा नाही. 1 तास काय नट आवडायला लावले, 1-1.5 तास जाणार. 1-1.5 तास. मग उभं करून ते सगळं आहे, एक नट लावणं, मग ते टाईट करणं, काय उभं करायचं. भाजी टाकून दिली आणि बघायला गेलते तिकडं किती जोडलं किती नाही. त्यांचं चाललेलं आहे रॅक जोडण्याचं काम. चला आपली भाजी पण छान झालेली. तुमचे दादा पनीरची भाजी कधीच खात नाही, त्यामुळे मी त्यांना आज सुक्की मेथीची भाजी शेंगदाण्याचा कूट टाकून बनवणार आहे. जिरं, मोहरी, लसूण कापून घेतलेली हिरवी मिरची, शेंगदाण्याचा कूट तेलामध्ये छान परतून घेतला. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कांदा, टोमॅटो, लाल तिखटसुद्धा घालू शकता. मिरची छान परतल्यावर त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी टाकून दिली. वरून चवीपुरते मीठ टाकले. झाकण ठेवून कमी गॅसवरती मेथीची भाजी छान शिजवून घेतली. किचन ओटा आपला खूप लहान असल्यामुळे किचन ओट्यावरती खूप साऱ्या वस्तू आहे. पण कसं आहे ना ताईंनो, सर्व गोष्टी आपल्याला आपल्या मनासारख्या मिळत नाही. त्यामुळे जसं असेल त्यामध्ये ॲडजस्ट करायला शिकायला पाहिजे आणि ती मला पहिल्यापासून सवय आहे. किचन ओटा लहान असो किंवा घर लहान असो, आपण ॲडजस्ट करायला शिकले पाहिजे. पहिले म्हटलं जिथल्या तिथं भांडे मांडून घ्यावं. माझं इकडच्या तिकडं तिकडच्या इकडं असं सकाळपासून चाललेलं आहे. चहा घेतला आणि पहिले जे आपण काल मांडणी आणलेली होती ती डेटॉल टाकून पाण्याने स्वच्छ पुसून घेतली. का तर त्याच्यावरती धूळ पण बसलेली असते आणि आपण असं बाहेरून आणतो, त्यामुळे स्वच्छ करूनच कुठलीही वस्तू मी मांडत असते. म्हणजे त्याच्यावरती डबे ठेवलेले आहे, पण बघू अजून कसे ठेवायचे, काय ठेवायचे. तात्पुरते मी ठेवलेले आहे. ज्यावरती बरण्या आट्या त्या पण मी खाली घेतलेल्या आहे. पटकन हाताखाली असल्या तर पटकन आपल्याला घेता येतात. बाकीची कामं माझ्या अजून तशीच आहे. देवाची पूजा पण नाही केलेली. सकाळी सकाळी किचनमध्ये राळा मांडून ठेवलेला आहे. छोटे छोटे जे डबे आहेत त्याला पण खूप वर्ष झाले, घासून आणलेले आहे सर्व भांडे, तरी पण हे बघा कशी धूळ बसलेली आहे. त्यामुळे आता कापडाने पुसून घेते आणि तसेच ठेवते, कारण तेवढं घासत जर बसले तर पूर्णच काढावं लागेल. हे वरती ठेवणार आहे कारण हे काही सारखं लागत नाही. जे खडे मसाले आहे ते खालीच ठेवते, पटकन घेता येतील. सब्जा आहे, डीमार्ट मधून आणलेला आहे मला. हिंगाचा खडा यात लोणच्याला कामा येईल. काल भरपूर असं मला खरेदी करायचं होतं, पण वेळ कमी पडला. म्हणजे जे आपण भांड्यांचं रॅक घेतलेलं आहे ते घेऊन कुठं फिरता येत नव्हतं, त्यामुळे तेवढं घेतलं आणि बाकीच्या 1-2 वस्तू घेतल्या आणि लगेच घरी आलो. चला बघू, हात जर पटकन काम आलं तर पण जाऊन येते. का तर लोणच्याच्या कैऱ्या सुद्धा बघायच्या आहे मला. खाली मिक्सर ठेवले, बघू अजून कसं सामान ठेवायचं कसं नाही ते बघू. तात्पुरतं मी असं मांडलेलं आहे. इथं इकडे पण अजून पसारा आहे, तो पण आवरून घेते. घराला एकदा परत झाडू मारायचा आहे. जे काही कपडे आहे ते सर्व धुवायला काढते. असं माझं रोज काही ना काहीतरी चालू आहे. कधी एकदाचं सर्व सामान ज्याच्या त्याच्या जागेवर सेटल होतं तेच मला कळत नाही. अजून किती दिवस लागणार आहे ते बघू. थोडं थोडं करून 1 दिवस होणारच आहे, तरी पण अजून 8 दिवस तरी लागतील मला, असं तरी वाटतंय मला. जिथल्या तिथं जागेवरच्या जागेवर वस्तू लागायला. किचनमधलं पण इकडचं तिकडं तिकडचं इकडं असं काहीतरी चालू राहणार आहे थोडे दिवस तरी. 3 दिवसाचा तुम्हाला एकत्र ब्लॉग आलेला आहे. शनिवारी मी काही शूट घेतले नाही. शुक्रवार, रविवार आणि सोमवार असा तुम्हाला 3 दिवसाचा ब्लॉग आलेला आहे. आपण जर पूर्वतयारी करून ठेवली तर स्वयंपाकाला जास्त वेळ लागत नाही.
पाणी कुठलं घेतलं? श्री स्वामी समर्थ. सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. माझा हा आजचा ब्लॉग तुमच्यापर्यंत यायला खूप उशीर होणार आहे. तरी पण असो, जसं मला वेळ मिळेल तसं मी एडिट करून अपलोड करण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करते. चला, देवघराच्या वरती तुम्हाला जी मारुतीची मूर्ती आणलेली आहे ती आपल्या टेम्पोमध्ये लावण्यासाठी आणलेली आहे. ती मूर्ती तुमच्या दादांकडे घेऊन जाते खाली, कारण मी खाली फुलं घेऊन गेले पण मूर्ती वरच राहिली, त्यामुळे परत वरती आली आणि आता मूर्ती घेऊन जाते. का तर आज पौर्णिमा आहे आणि दिवस खूप छान आहे, त्यामुळे आज म्हटले लावून घ्यावं. तसं तर ती शनिवारीच लावायची होती पण खूप उशीर झाला आता, त्यामुळे नाही लावली. खाली पार्किंगला तुमचे दादा टेम्पोची साफसफाई करताय, का तर त्यांना जायचं आहे ट्रिपला. ट्रिप जर आली तर ते लगेच निघून जातात, त्यांचं काही टायमिंग नसतं. चला, आपल्या दारासमोर असा अंधार असतो पण थोडंसं 2 पावलं जरी पुढं आलं तरी पण खूप उजेड असतो. हे बघा, अजून उंबरठ्याला हळदीचे लेपनसुद्धा करायचे आहे. हळदीचे लेपन करून घेते, पूजा करते आणि पुढच्या माझ्या कामाला लागते. पहिली तुमच्या दादांना जी मूर्ती आहे ती नेऊन देते. हे बघा, हातातच घेतलेली आहे. चला, जिन्याने चालत जाते, का तरी तर एकच लीप आहे त्यामुळे खूप वेळ लागतो लीप खाली वर करण्यासाठी. अशी लावणार आहे का? पौर्णिमा असल्यामुळे देवाची सर्व भांडी घासायला काढली, पण झालं काय ताईंनो, माझ्याकडे पितांबरी आणि भैया पावडरसुद्धा नाही आणि घरामध्ये लिंबूसुद्धा नाही. लिंबू आणि मिठाने जरी आपण भांडे घासले तरी पण खूप छान निघतात. त्यामुळे मी लिक्विडनेच भांडे घासून घेतली, पण ती काही मला पटली नाही, कारण त्याच्यावरती जे डाग पडलेले आहे ते अजिबात निघालेले नाही. उंबरठ्याला हळदीचे लेपन करण्यासाठी हळद, गोमूत्र, कापूर असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्हाला इथं खूप अंधार दिसत असेल, पण आपल्या दारामध्ये अंधार असतो आणि पावसाळ्याचे दिवससुद्धा आहे, त्यामुळे खूपच अंधार दिसत आहे. हळदीचे लेपन करून घेतले, दोन्ही बाजूला रांगोळी काढून घेतली, फुलं ठेवली, हळदी कुंकू वाहिले. कारण हळदीचे लेपन जर नाही केले तर मला करमत नाही, ती सवय लागलेली आहे. उंबरठा आपला छान दिसत होता आणि मलाही खूप छान वाटत होतं. उंबरठ्याची पूजा करेपर्यंत पुरण पण छान शिजलेलं होतं. डाळीमध्ये जे काही पाणी होतं ते पाणी काढून घेतलं. मॅशरने डाळ मॅश करून घेतली. आता यामध्ये टाकणार आहे गूळ. गूळ मी 5 मिनिटानंतर टाकणार आहे. 5 मिनिटं याला गॅसवरती पाणी आटेपर्यंत ठेवणार आहे आणि नंतर त्यामध्ये गूळ बारीक करून टाकणार आहे. पाणी पूर्ण आटलेलं आहे पूर्णामधलं. आता आपण ज्या वाटीने डाळ घेतलेली होती त्याच वाटीने 1 वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ आपण आता पुरणामध्ये टाकून देऊ आणि कमी गॅसवरती पाणी आटेपर्यंत परत एकदा पुरण छान शिजवून घेऊ. त्यामुळे पोळ्या आपल्या छान फुलतात आणि खूप छान होतात चवीला सुद्धा. गूळ मी बारीक करून घेतलेला आहे. देवपूजा झाली. बेडरूममध्ये येऊन बघितलं तर सर्व जिकडं बघावं तिकडं नुसता राळा करून ठेवलेला आहे. सकाळी तसा मी जाऊन मारलेला होता, तरी पण आंघोळी झाल्यावर घरामध्ये खूप सारे असे केस पडतात किंवा कचरा पण येतो, कारण इकडनं खूप वारा येतो त्यामुळे कचरा पण सोबत येतो. परत एकदा झाडू मारते आणि छान असं आपलं जे पुरण शिजलेलं आहे ते वाटून घेते. गॅस मी बंद केलेला आहे, कारण स्वयंपाकामध्ये जर अशी केस निघाली तर मला खूप किसण वाटते आणि तसंही असं केस निघाल्यावर खायला सुद्धा नको वाटतो. हे तर सगळ्यांनाच वाटत असेल. चला, हे बघा किती कचरा पडलेला आहे. ते बऱ्यापैकी आपलं सामान सुद्धा सेट झालेलं आहे, म्हणजे जागच्या जागेवर लागलेलं आहे. हळूहळू आता जे काही राहिलेलं आहे ते सुटा लागेल. काल मी काही शूट घेतलं नाही, का तर खूपच कामं असतात त्यामुळे, आणि मला थोडी तब्येत सुद्धा माझी बरी नव्हती, त्यामुळे मी शूट घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. कारण आपले जे व्हिडिओ शूट केलेले आहे ते सुद्धा अजून एडिट करून अपलोड करायचे आहे, त्यामुळे असं जास्त शूट घ्यायला पण नको वाटतं, कारण खूप सारे व्हिडिओ आपले पेंडिंग पडलेले आहेत. चला, हळूहळू तुमच्यापर्यंत येतील.
जिरा राईस बनवण्यासाठी तुपामध्ये जिरं मोहरी परतल्यावर स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ टाकून दिले. वरून गरम पाणी टाकले. चवीपुरते मीठ टाकून कुकरचे झाकण लावून घेतले. सकाळी मी पुरण करून घेतलेलं होतं. देवाला नैवेद्य पण केले, वडाला पण नैवेद्य केला होता. पण वड पूजनाचे शूट मला काही घेता आले नाही, का तर आपला मोबाईलच चार्जिंग नव्हता, त्यामुळे कुठलेच शूट मी घेतले नाही. आज सोमवार असल्यामुळे आमच्या इथला आठवडी बाजार सुद्धा होता, त्यामुळे बाजारात गेले होते, भाजीला घेऊन आले. लाईट गेली होती, त्यामुळे मसाला भाजताना तुम्हाला काही मला दाखवता आले नाही. कांदा भाजून घेतलेला आहे, वल्ल खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि जे खडे मसाले असतात ते घेतलेलं आहे. लसूण घेतलेला आहे. हरभऱ्याची डाळ सुद्धा मी यामध्ये भाजून घेतली आहे बघा. आता याचं बनवणार आहे वाटण. सकाळी मी वडाला आणि देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी पोळ्या, भजी आणि जिरा राईस केला होता. बाकीचा स्वयंपाक मी संध्याकाळी पूर्ण केला. एक नंबर. आवडली मला खरंच आवडलं. पोळी गरम गरम भजी काढून घेतली. त्यानंतर लगेच मी पोळ्या करायला घेतल्या, कारण तुमच्या दादांना मला जेवायला ताट वाढून सुद्धा द्यायचे होते आणि असा गरम गरम स्वयंपाक असल्यावर कोणाला नको वाटतं. रोज असा गरम गरम स्वयंपाक खायला मिळत नाही, का तर तुमचे दादासुद्धा खूप उशिरा येतात. कधी वेळेवर ते जेवायला नसतात आणि आमची जेवणाची वेळ पण ठरलेली नसते. चला ताईंनो, माझा आजचा ब्लॉग मी इथंच संपवते. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग? परत भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तुम्ही छान छान कमेंट करता, त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे. पूर्ण व्हिडिओ यायला तुमच्यापर्यंत खूप वेळ लागणार आहे, पण जसा मला वेळ मिळेल तसा मी व्हिडिओ टाकण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करते. तुम्ही एवढ्या मनापासून बघतात. तुमच्या कमेंट ऐकून वाचून खूप छान वाटतं.